नमस्कार. आपण पाहणार आहोत इयत्ता तिसरी परिसर अभ्यास या पाठ्यपुस्तकातील पाठ पहिला आपल्या अवतीभोवती. या पाठाच्या अध्ययनानंतर विद्यार्थ्यांमध्ये पुढील अध्ययन निष्पत्ती निर्माण होतील. विद्यार्थी विविध वयोगटातील लोकांच्या, प्राण्यांच्या, पक्ष्यांच्या अन्नाच्या गरजा, अन्न आणि पाण्याची उपलब्धता आणि परिसरातील वा घरातील पाण्याच्या उपयोगाचे वर्णन करू शकतात. वस्तू, पक्षी, प्राणी वैशिष्ट्ये यांचे विविध ज्ञानेंद्रिये वापरून त्यांच्यातील साम्य व भेदाचा वापर करून गट तयार करतात आणि परिसरातील प्राणी, पक्षी यांच्या राहण्याची ठिकाणे, रहिवास, त्यांची वैशिष्ट्ये, साम्यभेद या अनुषंगाने वर्गीकरण करतात. चला तर पाहूया आपल्या अवतीभोवती. मित्रांनो, आता इथं तुम्हाला या काही वस्तू दिसणार आहे. या वस्तू तुम्ही कोणत्या आहेत हे ओळखायचं आहे. या वस्तू नक्की तुम्ही ओळखू शकता आणि नेमक्या त्या कोणत्या पदार्थापासून बनलेल्या आहेत, हे पदार्थ कोठे सापडतात आणि त्यांचे आपल्याला उपयोग काय आहे हे सुद्धा तुम्ही ओळखू शकता. हे पदार्थ जे आहेत हे आपल्या परिसरातीलच पदार्थ आहेत. त्यांची नावं तुम्हाला सहजपणे ओळखता येतील आणि त्या वस्तूसुद्धा आपण कोणत्या उपयोगासाठी वापरतो हे सुद्धा तुम्ही सांगू शकता. फक्त या वस्तू कशापासून बनलेल्या आहेत हे तुम्ही ओळखायचं आहे. या चित्रामध्ये बघा, तुम्ही जर बघितलं तर केळी, कप, मडके, आवळा, चेंडू, झाडू, दोऱ्याचे रीळ, कणीस आणि पेन्सिल या वस्तू दिसतात. यापैकी केळी, आवळा, कणीस या वस्तू आपण खाण्यासाठी वापरतो. त्या वनस्पतीपासून म्हणजे झाडापासून मिळतात. मका आपल्याला माहिती आहे, मक्याचं शेतामध्ये आपण लावतो मका. तर दोऱ्याचं रीळ, चेंडू आणि झाडू या वस्तूसुद्धा आपल्याला वनस्पतीपासून म्हणजे झाडापासून मिळतात. कारण दोरा हा कापसापासून बनवतात, कापसाचं झाड असतं. चेंडूसाठी जो रबर लागतो तो रबराच्या झाडाच्या चिक्कापासून बनवतात आणि झाडू झावळीपासून बनवला जातो. त्याचबरोबर कप आणि मडके हे मातीपासून बनवतात. तर पेन्सिलच्या वर जे आपल्याला आवरण दिसतं ते लाकडाचं असतं, पण त्याच्या आतमध्ये पेन्सिलच्या आतमध्ये जे ग्रॅफाईट असतं ते खनिज आहे आणि ते सुद्धा आपल्याला आपल्या परिसरातूनच मिळत असतं. आपल्या अवतीभोवती ज्या वस्तू आहेत त्यापासूनच या वस्तू बनलेल्या आहेत हे तुमच्या सहजपणे लक्षात येईल. आता थोडी आपण आपल्या अवतीभोवती नजर टाकूया. आपल्या अवतीभोवती नजर टाकल्यावर आपल्याला काय दिसून येतं? आपल्या अवतीभोवती अनेक वस्तू आहेत. त्या सर्वांचा मिळून आपला परिसर बनतो. त्यात माती आहे, दगड, धोंडे आहेत, नद्या, नाली, तळी आहेत, हवा आहे, डोंगर आणि टेकड्या आहेत, जंगलं आहेत, शेतं आहेत, घरं आणि रस्ता आहेत, उजाड माळरानं जिथं गवताशिवाय काहीच उगवून येत नाही अशी माळरानं आहेत, वेगवेगळे प्राणी आपल्या सभोवताली आहेत, निरनिराळ्या प्रकारचे वृक्ष, झाडे झुडपे, वेली या सर्वांनी आपला परिसर सजलेला आहे. हे सगळं आपण आपल्या अवतीभोवती पाहत असतो आणि आपण माणूससुद्धा याच परिसराचा एक भाग आहोत. म्हणजे आपल्या अवतीभोवती जे दिसतं तो सुद्धा आपला परिसर आणि आपण त्या परिसरामध्ये राहतो, म्हणजे आपण सुद्धा या परिसराचा एक भाग आहोत. मित्रांनो, आता इथं जे तुम्हाला चित्र दिसत आहेत त्या चित्रातील चिमणी आणि दगड यांची आपण तुलना करायची. जर बघितलं, दगडाच्या बाबत आपण माहिती घेतली तर दगड जिथं आहे तिथंच पडून राहील. त्याला कोणी उचललं तर तो आपली जागा बदलेल. त्याला कोणीतरी हलवायला पाहिजे तर तो जागा आपली बदलणार. दगड जेवतो का? नाही, दगड जेवत नाही. आणि दगड जेवत नाही त्यामुळे त्याची वाढही होत नाही. दगडाला पिल्ले होत नाहीत. तो मोठा कधी होतो का? नाही. आणि दगडाला त्याच्यासारखी कधी पिल्लेसुद्धा होत नाहीत. पण चिमणीचं तसं नाही. चिमण्यांना घरटं बांधायचं असतं. त्यासाठी चिमण्या इकडे तिकडे फिरतात. चिमण्या काड्या गोळा करतात. चिमण्यांना खाण्यासाठी त्या किडे आणि धान्याचे कण यांचा उपयोग करतात. धान्य खातात, धान्याचे कण खातात, किडे खातात आणि ते खाऊन त्यांची वाढ होते. चिमण्या त्यांच्या घरट्यामध्ये अंडी घालतात. त्या अंड्यातून पिली बाहेर येतात आणि आपले आई बाबा जसे आपली काळजी घेतात तशा चिमण्यासुद्धा या पिलांची काळजी घेत असतात. मग चिमणी आणि दगड यांच्यामध्ये नेमका फरक काय आहे? तर चिमणी सजीव आहे आणि दगड निर्जीव आहे. सजीव म्हणजे ज्याच्यामध्ये जीव आहे तो सजीव आणि ज्याच्यामध्ये जीव नाही तो निर्जीव. मग आपल्या अवतीभोवतीच्या वेगवेगळ्या वस्तू दिसतात, त्या वस्तूंचे सुद्धा असेच दोन गट पडतात. एक सजीव
वस्तूंचा गट आणि दुसरा निर्जीव वस्तूंचा गट. सजीव वस्तूंच्या गटाचे सुद्धा पुन्हा 2 गट पडतात. एक म्हणजे प्राणी आणि दुसरा वनस्पती. आता जसं आपण मगाशी बघितलं चिमणीबद्दल, चिमणीला जशी पिलं होतात, चिमणी हा प्राणी आहे, तिला जशी पिलं होतात तशी वनस्पतींची ज्या बिया आहेत त्या वनस्पतींच्या बियापासून नवीन रोपं तयार होतात. म्हणजे ती त्या वनस्पतींची पिल्लेच असतात. रोपांची वाढ होऊन ती लहानाची मोठं होतात. त्यावरून वनस्पती सजीव आहे आपल्याला समजतं. वनस्पती हालचालसुद्धा करतात. कळीचे फुलं होताना तुम्ही पाहिलेले आहे. त्यावेळी काय होतं, त्या कळीच्या मिटलेल्या पाकळ्या आहेत त्या उघडतात. पण वनस्पतीमध्ये सगळ्याच हालचाली आपल्या सहजपणे लक्षात येत नाहीत. रोपांनासुद्धा अन्नाची गरज असते. वनस्पती प्राण्यांप्रमाणे मात्र इकडून तिकडे अन्नासाठी जाऊ शकत नाहीत किंवा फिरू शकत नाहीत. का? कारण मुळांच्या आधारे वनस्पती एकाच ठिकाणी जखडलेले असतात. वनस्पती आणि प्राणी यांच्यामध्ये हाच मोठा फरक आपल्याला दिसून येतो. तर आपल्या अवतीभोवती असणाऱ्या वस्तूंचे 2 गट लक्षात ठेवा. एक म्हणजे सजीव आणि दुसरा निर्जीव. त्यातले सजीवांचे पुन्हा 2 गट, एक प्राणी दुसरा वनस्पती. आता इथं तुम्हाला चित्रामध्ये काही वस्तू दिसणार आहेत. त्या वस्तू तुम्ही बघायच्या आहेत आणि त्या वस्तू नेमक्या सजीव आहेत की निर्जीव आहेत हे तुम्ही सांगायचं आहे. आता याची बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल इथं चित्रामध्ये तुम्हाला 2 झाडं दिसत आहेत आणि झाड तुम्हाला माहिती आहे झाड हे सजीव आहे. पण ते सजीव वस्तू आहे ती प्राणी आहे का वनस्पती? तर झाड ही सजीव आहे पण ते वनस्पती आहे. चित्रामध्ये खाली आपल्याला बेडूक दिसतो, ससा दिसतो. आता ससा, बेडूक सजीव आहेत आणि ते प्राणी आहेत. गॅसची टाकी, पाण्याचा पेला आणि कढई या वस्तू ज्या आहेत त्या निर्जीव आहेत आणि गुलाबाचे जे रोपटे आहे ते मात्र सजीव आहे आणि ती वनस्पती आहे. या पद्धतीनं आपण या वस्तूची बद्दल माहिती घेतलेली आहे. आता तुम्ही काही तर थोडे 2 प्रश्न विचारणार तुम्हाला. त्या 2 प्रश्नांची उत्तरं तुम्ही शोधायची आहेत. प्रश्न आहे, आगगाडीचे इंजिन इकडून तिकडे ये जा करत असते, मग ते सजीव आहे की निर्जीव आहे? सजीव झाडाच्या लाकडापासून खुर्ची तयार केली, मग ती खुर्ची सजीव आहे की निर्जीव आहे? पुढचा प्रश्न आहे, तुमच्या परिसरामध्ये कोणकोणते पक्षी आपल्याला दिसतात? त्या पक्ष्यांची नावं तुम्ही सांगायची आहेत आणि दगडापासून तयार होणाऱ्या कोणत्या वस्तू तुम्हाला माहीत आहेत त्या वस्तूंची तुम्ही नावं सांगायची आहेत. आता या पाठातून आपण काय शिकलो तर आपल्या परिसरामध्ये अनेक वस्तू आहेत. त्यातील काही सजीव आहेत, काही निर्जीव आहेत. सजीव स्वतःहून हालचाल करतात. सजीवांना अन्नाची गरज असते. अन्न खाऊन त्यांची वाढ होते. त्यांच्यासारखेच सजीव तयार होतात. सजीवांमध्ये काही प्राणी असतात तर काही वनस्पती असतात. या पाठापासून आपण आपल्या अवतीभोवती दिसणाऱ्या वस्तूंचे 2 गट केलेले आहेत. एक सजीव वस्तूंचा गट आणि दुसरा निर्जीव वस्तूंचा गट. सजीवांमध्ये प्राणी आणि वनस्पती हे 2 गट पाहिलेले आहेत. धन्यवाद.